नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव परिसरात एक गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचे छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडनेर भैरव पोलीस स्टेशन येथे नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार मनसूर सादिक मनियार व 31 वर्ष राहणार खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे आरोपीचे नाव असून तो शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारीनुसार पीडित मुलगी वय अंदाजे 15 वर्ष ही विज्ञान प्रदर्शनासाठी चांदवड तालुक्यातील ब्रह्मा व्हॅली इन्स्टिट्यूट येथे गेली होती. त्या दरम्यान आरोपीने तिचे छायाचित्र काढले. त्यानंतर आरोपीने ते छायाचित्र मोबाईलवर पाठवून मुलीला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. ही घटना 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडली असून याबाबत 27 मे 2026 रोजी रात्री 9:43 वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा पोस्को 2012 कलम 12 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालक वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, वडनेर भैरव.